प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात पुन्हा एक वार सर्वांना प्रेमाचा सलाम. देवाच्या कृपेने आपण करिंदकरास पहिले पत्र याचा 3रा अध्याय आणि वचन 9 या वचनावर मनन करीत आहोत. आणि गेले 2 सत्र या विषयावर आपण मनन केलेलं आहे. आणि प्रभूने अतिशय उत्तमरित्या या विषयाला मार्गदर्शन केलेलं आहे. आज आपण पुन्हा एक वार वचन 9 वाचून आजच्या या शास्त्र अभ्यासाला सुरुवात करूया. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, कारण आम्ही देवाचे सहकारी आहोत. तुम्ही देवाचे शेत, देवाची इमारत असे आहात. देवबाप वाचलेल्या वचनावर त्याचा भरपूर विपुल आशीर्वाद पाठव. या ठिकाणी पाऊल विश्वासणाऱ्यांसाठी काही गोष्टी सांगत आहे आणि त्याचं गांभीर्य अतिशय उत्तमरित्या तो आम्हाला पटवून देत आहे. आणि म्हणून त्यासाठी तो म्हणत आहे की तुम्ही देवाचे किंवा आम्ही देवाचे सहकारी आहोत. त्याचप्रमाणे आम्ही शेत देखील आहोत देवाचं. त्याचप्रमाणे देवाची इमारत अशी आहोत. आणि जो पहिला मुद्दा आहे देवाचे सहकारी, गॉड्स फेलो वर्कर. तुम्ही आणि मी देवाचे सहकारी आहोत. देवाच्या महान कार्यामध्ये प्रभूने तुम्हाला आणि मला सहभागी करून घेतलेलं आहे. हे मोठं सौभाग्य प्रभूने आमच्या जीवनाला लाभू केलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये पहिला मुद्दा जो आपण पाहिला होता की जो देवाच्या बरोबर आम्ही काम करणारे आहोत, की देवाची इच्छा आहे की माझा जो सहकारी आहे तो आज्ञाधारक असावा. आणि म्हणून आज्ञापालनाच्या काही गोष्टी आपण गेल्या दिवसामध्ये पाहिल्या होत्या. आज आपण त्याची आणखी एक इच्छा आपण पाहण्याचा प्रयत्न करू की माझा सहकारी कसा असावा. उदाहरणार्थ आपण एखाद्या कंपनीचं उदाहरण घेऊ. एक मोठी कंपनी आहे प्रियांनो, आणि त्या कंपनीच्या मालकाने अतिशय परिश्रम घेऊन कष्ट करून ती कंपनी उभारलेली आहे. आणि त्या कंपनीमध्ये अनेक कर्मचारी वर्ग आहे, कामगार आहे, ऑफिस स्टाफ आहे. आणि त्या कर्मचारी आणि ऑफिस स्टाफ हे त्या मालकासाठी काम करीत आहे. त्या कंपनीच्या मालकाची काय इच्छा असेल? त्या कंपनीच्या मालकाची एकच इच्छा असेल की माझा जो कामगार वर्ग आहे तो माझ्याशी प्रामाणिक असावा, तो हार्ड वर्क असावा, नाही का, काम परिश्रम करणारा असावा. आणि अशा प्रकारे त्याची इच्छा निश्चित असेल. आणि जो चांगल्या प्रकारे परिश्रम करतो तो पुढे जातो. परंतु जो आळसपणाने काम करतो, काम चुकारपणा करतो, त्याचं त्या ठिकाणी प्रमोशन होत नाही प्रियांनो. देवाचे सहकारी तुम्ही आम्ही आहोत. आणि या मालकाची, या धन्याची देखील इच्छा आहे की जो माझा सहकारी आहे त्याने मी ज्याप्रमाणे परिश्रम देतोय त्या प्रकारचं काम त्याने करावं. आणि त्याची इच्छा काय आहे ते आपण जाणण्याचा प्रयत्न करू. एक, जो आज्ञाधारकपणा आमच्यामध्ये पाहिजे ती त्या मालकाची इच्छा आहे की त्या सहकार्याने आज्ञाधारकपणा असावा त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट आपण आज पाहणार आहोत, 1 पेत्र पहिला अध्याय आपण काढूया आणि वचन 15 मी वाचतो. 1 पेत्र पहिला अध्याय वचन 15 पासून. तर तुम्हास पाचारण करणारा जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. पुढे असं लिहिलेलं आहे, कारण असा शास्त्रलेख आहे की तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे. या धन्याची, या मालकाची एक इच्छा आहे, जो माझा या कामामध्ये सहकारी आहे तो मी जसा पवित्र आहे तसं त्या सहकार्याने पवित्र राहावं. त्यानं प्रभूची इच्छा हीच आहे आणि पूर्वीपासून तीच इच्छा आहे. उत्पत्तीच्या ग्रंथात ज्यावेळेस आम्ही एदेन बागेचा तो विषय पाहतो की ज्या ठिकाणी बागेमध्ये त्या मनुष्याला ठेविले आणि तो आज्ञाधारकपणा त्याच्यामध्ये पाहिजे होता तो नव्हता. परंतु प्रभूची इच्छा आहे की त्या सहकार्याने आज्ञा पालन करत पुढे जावं, सहकार्य करावं मला. परंतु त्याचप्रमाणे प्रभूची ही देखील इच्छा होती की त्याने पवित्र राहावं. म्हणजे पवित्र राहावं म्हणजे काय? आज्ञाभंग करून जे पाप त्याच्या जीवनात शिरणार होतं त्या पापाच्या द्वारे अपवित्रता त्याच्या जीवनात येणार होती. प्रभू म्हणत होता की ती अपवित्रता तुझ्या जीवनात नसावी. आणि म्हणून उत्पत्तीच्या ग्रंथात असताना 3रा अध्याय 6 ते 7 या वचनामध्ये त्या मनुष्याकडून ती इच्छा तो प्रगट करतो. आणि त्या ठिकाणी वचन असं लिहिलं आहे, माझ्यावर काढा उत्पत्ती आणि त्याचं 3रा अध्याय आणि 6 आणि 7 या वचनामध्ये हवा त्या झाडाच्या खाली असेल, गेलेली असेल. त्या झाडाचं फळ खाण्यात चांगले, दिसण्यात
मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट असे त्या स्त्रीला म्हणजे हवेला दिसून आले प्रियानं. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले व आपल्याबरोबर आपल्या पतीसही ते दिले. त्या दोघांनी ते फळ खाल्लं प्रियानं. स्वतः खाल्लं तिने, पतीसही दिले. मग काय झालं? तेव्हा त्या उभयतांचे डोळे उघडले. त्या दोघांचे आत्मिक डोळे उघडले प्रियानं. आणि काय दिसलं? आपण नग्न आहो असे त्यास कळून आले. इतक्या दिवस त्यांना ते नग्नता दिसून येत नव्हती. कारण का? त्यांचे नेत्र हे पावित्र्याने भरलेले होते प्रियानं. कारण त्यांचा जो सहवास होता त्या पवित्र देवाबरोबर होता आणि त्या देवाची इच्छा होती की जो स्वर्गाचा जो पवित्र देव आहे, तो पवित्र देव जो आहे त्याची इच्छा होती की मी जो मनुष्य घडविला, जे कुटुंब आहे ते पवित्र असावं. परंतु पापामुळे त्यांचे डोळे अपवित्र झाल्यामुळे ती नग्नता त्यांना दिसून आली आणि ती नग्नता इतकी भयानक होती की आदाम आणि हव्वा एकमेकांची नग्नता पाहू शकत नव्हते प्रियानो. त्यांनी काय केलं? अंजिराची पाने शिवून आपल्यासाठी कटिवेष्टने केली. प्रियानो, पाप आम्हाला अपवित्र करतं, परंतु प्रभूची इच्छा आहे या पापापासून तुम्ही आणि मी बाहेर निघालेलो आहे. प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र निर्दोष निष्कलंक रक्ताद्वारे त्याने जे आम्हाला सोडविलेले आहे, तुम्ही मी पवित्र राहावे. परंतु अनेक वेळा काय होतं माहितीये का? अनेक वेळा असं म्हणतात की प्रभू आम्ही देहामध्ये आहोत तर पाप घडत राहणार, बरोबर ना? परंतु ह्या देवाची इच्छा आहे की जसा मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र आहात. ही कुणाविषयी इच्छा बाळगतो? जगातील लोकांविषयी नाही प्रियानो. जे आम्ही विश्वासणारे आहेत त्यांच्याविषयी हा इच्छा बाळगतो. या सहकाऱ्यांविषयी इच्छा बाळगतो की तुम्ही पवित्र असा. आणि खऱ्या अर्थाने मी सहकारी म्हणून या देवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करतो का प्रियानो? विचार करा, एखादा डॉक्टर आहे, चांगला उत्तम डॉक्टर आहे आणि त्याची इच्छा आहे की माझ्या मुलाने देखील माझ्यासारखा डॉक्टर व्हावं. म्हणून त्या डॉक्टर तो होण्यासाठी तो डॉक्टर पिता धडपड करणार नाही का प्रियानो? त्याच्यासाठी उत्तम महाविद्यालय तो करेल, त्याच्या शिक्षणासाठी वाटेल तो करेल प्रियानो. पण कसं तरी त्याला त्या डॉक्टर करेल प्रियानो. हा जो आमचा पिता आहे, जो पवित्र आहे, तो धडपड करतो प्रियानो आम्हाला पवित्र करण्यासाठी. परंतु कुठेतरी आम्हीच त्या पवित्रीकरणाला अडखळण असतो. एक माझ्याबरोबर वचन काढा, त्या उदाहरणातून आपल्या लक्षात येईल. त्या योहान शुभवर्तमान 13वा अध्याय काढू आपण. योहान शुभवर्तमान 13वा अध्याय आणि वचन 4 ते 8 मोठा भाग आहे माडीवरच्या खोलीमधील. त्या ठिकाणी आपण वाचूया. 4थ्या वचनापासून सुरुवात करतो मी. येशू भोजनावरून उठला. कशासाठी उठला ते पाहू. व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. मग तो गंगाळात पाणी ओतून शिष्यांचे पाय धुवू लागला आणि कमरेस बांधिलेल्या रुमालाने ते पुसू लागला. मग तो शिमोन पेत्राकडे आला. तेव्हा काय झालं? तेव्हा तो त्याला म्हणाला, प्रभुजी, आपण माझे पाय धुता काय? येशूने त्याला उत्तर दिले, मी करीतो ते तुला आत्ता कळत नाही, ते तुला पुढे कळेल. पेत्र काय म्हणतो बघा बरं. पेत्र त्याला म्हणाला, तुम्हाला माझे पाय कधीही धुवायचे नाही. येशूने त्याला उत्तर दिले, मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाट नाही. प्रभू शिष्यांना शुद्ध करतोय. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये पेत्र अडखळण ठरलाय. तो म्हणतो, प्रभू मला शुद्ध करू नको. पण प्रभूची इच्छा आहे की पेत्राने शुद्ध व्हावं. प्रभूने त्या प्रभू भोजनामध्ये सहभागी होण्याच्या अगोदर प्रत्येक जण पवित्र व्हावा, शुद्ध व्हावा. वलांडणाच्या भोजनानंतर तेव्हा भोजन आम्हाला दिसतं. परंतु या ठिकाणी पेत्र ज्याप्रमाणे अडखळण करतो त्याचप्रमाणे प्रियानो आज तुम्ही आणि मी अडखळण करणारे विश्वासणारे आहे. म्हणून आज आपण पवित्र झालेलो नाही. हे मोठं कारण आहे की आम्ही त्या पवित्रीकरणामध्ये मोठं अडखळण आहे. आम्ही सहज म्हणून जातो की ब्रदर आपण तर देहामध्ये आहोत, पाप घडतच राहणार. पण तो प्रभू आमच्याकडून अपेक्षा करतो की मी पवित्र आहे तसे तुम्ही पवित्र व्हा. आणि या पवित्रीकरणासाठी आम्ही मोठं अडखळण आहे काय? हे मोठं प्रश्नचिन्ह आज आमच्या समोर आहे. आम्ही त्या देवासारखं होणं अतिशय महत्वाचं. त्या मालकाची, त्या धन्याची ही इच्छा आहे. माझ्याबरोबर या प्रोजेक्टमध्ये काम करण्यासाठी ज्यांना मी निवडलेलं आहे ते पवित्र असावे. 1 करिंथ आणि त्याच्या पहिल्या अध्यायामध्ये हा पाऊल जो आहे या विश्वासणाऱ्यांना काय लिहितो बघा बरं. 1 करिंथ पहिला अध्याय वचन 1 मध्ये, करिंथ येथील देवाच्या मंडळीस म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या, ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या म्हणजे काय? प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे आम्ही पवित्र झालेलो आहे.
पण पुढे काय आहे, व पवित्र जन होण्यास बोलाविलेल्या लोकास, एक पवित्र झालेलो आम्ही, त्यामुळेच तर पवित्र आत्मा आम्हाला दिला. पवित्र जन होण्यास आम्हाला बोलवलेलं आहे प्रियानो. या जगामध्ये आमचं तारण झाल्यानंतर आम्हाला पवित्र जन होण्यासाठी बोलवलेलं आहे. आमची ती काय चाललेलं आहे, ती प्रक्रिया चालू आहे पवित्रीकरण होण्याचे. परंतु या पवित्रीकरणामध्ये कुठेतरी आम्ही अडखळण ठरतो. स्तोत्रकर्ता म्हणतो, प्रभूजी तुला आमच्याविषयी सर्व ठाऊक आहे. तू सर्वभौम आहे नाही का? माझं उठणं, बसणं, निजणं सर्व काही जाणतो. मी समुद्राच्या पलीकडे जरी गेलो तरी प्रभू तुझा हात त्या ठिकाणी आहे. अंधकाराला म्हटलं मला लपव तरी अंधकार तुझ्यापासून काही लपवत नाही. पण एवढा सर्व जो देवाचा गुण आम्हाला माहिती आहे, प्रभूपासून काही एक लपत नाही. आणि तरी सुद्धा आमच्या जीवनात पाप का आहे? कुठेतरी प्रियांनो त्या प्रभूला आम्ही चॅलेंज करतो का? की प्रभू तुला सर्व ठाऊक आहे, तरी सुद्धा मी पाप करत राहणार. प्रियांनो खूप दुःखाची गोष्ट आहे. तो प्रभू म्हणतो, जसा मी पवित्र आहे, तसे आम्ही पवित्र व्हावे ही प्रभूची इच्छा आहे. हा सहकारी जो देवाचा आहे, तो पवित्रीकरणामध्ये अडखळण होत आहे, त्या प्रभूला सहाय्य करत आहे, या देहाला पवित्र करण्यासाठी. माझ्याबरोबर एक वचन काढा. दुसरे राजे याचा 4था अध्याय, आणि त्या ठिकाणी देवाच्या वचनात काही गोष्टी लिहिलेल्या आहे. एक देवाच्या दासाविषयी 8वं वचन त्यातलं. 2 राजे 4था अध्याय आणि वचन 8. एके दिवशी असे झाले की काय झाले, अलिशा शुमेन येथे गेला. तेथे एक थोर स्त्री राहत होती. तिने त्यास आग्रह करून जेवावयास लाविले. पुढे तो त्या वाटेने जाई, तेव्हा तेथे जेवावयास उतरत असे. त्या ठिकाणी अलिशा विषयी लिहिलेला आहे. अलिशा शिमोन येथे गेला आणि त्या वाटेने जात असताना एक थोर स्त्री शुनेमकरी त्या ठिकाणी दिसते. तिने त्यास आग्रह केला, एकदा आग्रह केला, जेवावयास लाविले आणि पुढे त्या वाटेने जाई, तेव्हा तेव्हा तो त्या घरामध्ये जेवावयास जात असे. आता हा किती वेळा त्या ठिकाणी जेवावयास गेला मला माहित नाही, परंतु एक दिवस असं झालं, वचन 9 मध्ये ती स्त्री आपल्या नवऱ्यास म्हणाली, हा पुरुष वारंवार या वाटेने जातो, हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे असे मला दिसते. काय म्हणते ती आपल्या नवऱ्याला? हा कोणी देवाचा पवित्र माणूस आहे. या बहिणीला अलिशाविषयी असं काय दिसलं अलिशामध्ये, की हा देवाचा पवित्र माणूस आहे. तो वारंवार तिच्या घरी जेवावयास जात होता. प्रियांनो, वारंवार त्यांच्या बोलणं होत असेल, तिच्या नवऱ्याशी बोलणं होत असेल, तिच्याशी बोलणं होत असेल. प्रियांनो, सर्व गोष्टींमध्ये प्रियांनो अलिशाच्या बाबतीत ती साक्ष देते की हा देवाचा पवित्र माणूस आहे. का बरं? जसं आम्ही वाचलं की पेत्राच्या पत्रामध्ये नाही का, 1 पेत्र 1 अध्याय 15 वचनापासून, की आपण सर्व प्रकारच्या आचरणामध्ये काय असावं? पवित्र असावं. आमचं आचरण फक्त प्रियांनो मंडळीमध्ये पवित्र असावं. आम्ही जगामध्ये असेल, नोकरीच्या ठिकाणी असेल, समाजसेवेच्या ठिकाणी असो, व्यवसायाच्या ठिकाणी असो, आम्ही कुठेही असो, ते पवित्रकरण जे झालेलं आमचं जीवन चाललेलं आहे, ते आचरणामध्ये आमचं पावित्र्य दिसणं गरजेचं आहे. लोकांना, आम्हाला आमचं पावित्र्य दिसतं, परंतु लोकांना दिसतं का? या बहिणीला अलिशाचं पवित्र जीवन दिसलं. कसं माहितीये का? कारण अलिशा सर्व आचरणामध्ये तिला पवित्र दिसला. त्याचं उठणं, बसणं, चालणं, किंबहुना त्या बहिणीकडे बघणं, अलिशाच्या डोळ्यामध्ये ते पावित्र्य दिसतं. बहिणींचे डोळे आणि बहिणींना डोळ्यांची भाषा चांगल्या रीतीने कळते. भावांच्या डोळ्यामध्ये काय आहे, म्हणून पुरुषांच्या डोळ्यामध्ये काय आहे, बरोबर ना? जगातल्या बहिणी पण आम्ही पाहतो की बरोबर त्यांना कळतं की या मनुष्याच्या डोळ्यामध्ये माझ्याविषयी काय आहे. त्यानो या बहिणीला कळालं की अलिशाच्या डोळ्यामध्ये त्या देवाचं पवित्र रूप आहे, तो पवित्र माणूस आहे. पुढे आम्ही पाहतो की तिला मूलबाळ नव्हतं नाही का, तिला मूल झालं आणि मूल एक दिवशी काय झालं, मरण पावलं. आणि त्यावेळेस काय झालं बघा बरं, ज्यावेळेस आम्ही 19व्या वचनाकडे येतो, तो आपल्या बापास म्हणाल, ते मूल आपल्या बापास म्हणाल, अरे रे माझे डोके, माझे डोके. त्याने आपल्या चाकरास सांगितले, यास त्याच्या आईकडे उचलून ने. त्याने त्यास त्याच्या आईकडे नेले. तो 2 प्रहरापर्यंत तिच्या मांडीवर वर होता व मग मृत्यू पावला. तेव्हा तिने त्यास वरती नेऊन देवाच्या माणसाच्या खाटेवर ठेवले. तो मृत्यू पावला प्रियांनो.
परंतु ते पवित्रीकरण बघा काय आहे. ज्या खाटेवर अलिशा झोपी जात होता, त्या खाटेवर तिने त्याला ठेविले. दार बंद करून ती खाली उतरली आणि आपल्या नवऱ्यास हाक मारून ती म्हणाली, एक नोकर व एक गाढव लवकर मजकडे पाठवून द्या, म्हणजे मी देवाच्या माणसाकडे चटकन झटकन जाऊन येते. देव म्हणतो काय, तू आज त्याच्याकडे का चाललीस? आज काही चंद्रदर्शन किंवा शब्दात नाही. तो ती म्हणाली, काही चिंता नाही. मित्रांनो, तो देवाचा पवित्र माणूस त्याच्या खोलीमध्ये आपल्या मृत बालकाला मुलाला ठेवलेले काय विश्वास आहे त्यानं. त्या ठिकाणी आपल्या नवऱ्याला ती सांगत नाही ती गोष्ट, परंतु देवाचा पवित्र माणूस जो तिच्यापासून खूप लांब आहे त्याला सांगण्यासाठी ती चाललेली आहे. प्रियानो, हा विश्वास आहे का प्रियानो? आज मी एक विश्वासी जीवन जगत असताना मंडळीमध्ये असो किंवा जगामध्ये असो, हा पवित्र देवाचा माणूस ही साक्ष माझ्याविषयी आहे का? काही अशा गोष्टी माझ्याकडे घेऊन येतात का की तो पवित्र देवाचा माणूस या गोष्टी माझ्या सॉल्व्ह करेल? हे प्रश्नांचं उत्तर त्याच्याकडे असेल. त्यानं ही बहीण अलिशाकडे गेली आणि तिच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं त्याला. कारण तो जसा पवित्र आहे तसा आम्ही पवित्र असावं ही त्याची इच्छा आहे. धन्याची ही इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होत आहे का? त्यानं पवित्र आम्ही असणं अतिशय महत्वाचं आहे. स्तोत्रसंहिता 24वा अध्याय आणि वचन 3 आणि 4 मध्ये की त्या परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावित नाही तो. हात स्वच्छ, मन शुद्ध आणि चित्त असत्याकडे नव्हे तर सत्याकडे. अलिशाचं काय होतं? हात स्वच्छ, कोणत्याही पापामध्ये तो बरबडलेला हात नाही. सेवा कार्यामध्ये मग्न असलेला तो अलिशा दिसतो. त्याचे मन शुद्ध, कोणत्याही परस्त्रीविषयी तो अशुद्धता विचार बाळगणारा नाही आणि त्याचं चित्त असत्याकडे नाही, सैतानाकडे नाही, तर देवाकडे लागलेला आहे. प्रियानो, आज या धन्याची कामगिरी पार पाडत असताना जे आम्ही सहकारी आहोत, प्रियानो, हात महत्वाचे आहेत. प्रियानो, हात रक्ताने बडबडलेले आहेत का? कारण कायनाला म्हटलं की काय राग दाराशी टपलेला आहे, नाही का, टपून बसलेला आहे. आणि त्यावेळेस काय झालं, ते पवित्रीकरण करत असताना कायनाच्या जीवनामध्ये त्या रागाला घालून देण्याच्या ऐवजी त्या रागाला त्याने जोपासलं आणि त्या रागाने काय केलं? हाबेलाचा खून केला. कायनाचे हात रक्ताने त्या ठिकाणी माखलेले दिसतात, अशुद्ध असे. प्रियानो, त्या ठिकाणी पुढे काय आहे? मन शुद्ध आहे. अलिशाचं मन शुद्ध आहे. प्रियानो, मन जाणणारा आमचा देव आहे. धनी आपला अंतकरण पारखणारा आहे. प्रियानो, आणि आमचं चित्त, आमचे विचार कोणत्या ठिकाणी लागलेले आहे? असत्याकडे का? पवित्रीकरण करत असताना जर माझे मन, माझं चित्त असत्याकडे लागलेलं आहे, तर मी पवित्र करणारा, अडखळण ठरणारा असा विश्वासणारा आहे. तो जसा पवित्र आहे तसं माझ्या सहकार्याने पवित्र राहावे ही धन्याची इच्छा आहे. ह्याच्या उलट एक उदाहरण आपण बघूया. शास्त्रेच्या पुस्तकामध्ये एक अतिशय एक महत्वाचा भाग आहे विश्वासणाऱ्यांसाठी आणि त्या ठिकाणी त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे शमशोन. त्या शमशोनाविषयी 24व्या वचनामध्ये शास्त्रे 13:24 पुढे त्या स्त्रीला मुलगा झाला. तिचे नाव त्याने शमशोन ठेवले. तो मुलगा मोठा झाला व परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्यावर होता. सरा व अष्टाओल यांच्या दरम्यान महनेदान येथे परमेश्वराच्या आत्म्याच्या प्रेरणेने तो संचार करू लागला. परमेश्वराचा आत्मा म्हणजे पवित्र आत्मा. पवित्र आत्म्याने तो संचार करू लागला, काम करू लागला. काम काय करत होता मला माहित नाही, परंतु वचन अध्याय 14चं पहिलं वचन काय आहे की शमशोन तिम्ना येथे गेला आणि काय झालं, तेथे त्याने एक बलिष्ठ मुलगी पाहिली. शमशोनाचे नेत्र काय पाहत आहेत? आता पवित्र देव त्याच्यामध्ये संचार केलेला आहे, परंतु हे नेत्र काय पाहत आहेत? जे पाहायचं नाही ते पाहत आहे. काय पाहत आहे? तिम्ना येथे बलिष्ठ मुलगी पाहिलं. पुढे काय? त्याचं मन तिच्यावर काय झालं? बसलं. प्रभू म्हणतो ज्याचं मन शुद्ध. प्रियानं, हे मन शुद्ध नाही, हे अशुद्धाने भरलेलं आहे आणि त्या ठिकाणी तिच्यावर प्रेम बसलं, मन बसलं. पुढे जर आम्ही 16व्या अध्यायात गेलो तर त्या ठिकाणी काय लिहिलं आहे? मग शमशोन गज्जा येथे गेला, तेथे त्याने एक वेश्या पाहिली. त्यानं पुन्हा एक स्त्री पाहिली. प्रियानो,
जे पाहायचं नाही ते पाहत गेला प्रियानो. वचन 4 मध्ये काय आहे? सोरे खोऱ्यातील दलिला नावाच्या स्त्रीवर प्रेम बसलं. प्रेम असंच नाही बसलं प्रियानो. दलिलाला देखील त्यांनी पाहिलं प्रियानो. प्रियानो, सांगायचा उद्देश काय? की अलिशा काय पाहत आहे? अलिशा देवाकडे आपलं मन लावलेलं आहे आणि त्याच्या नजरेतून देवाचं पवित्र जीवन त्या बहिणीला दिसत आहे. परंतु शमशोनाच्या जीवनातून सर्व अपवित्रता दिसत आहे प्रियानो. या जगाला दिसत आहे, कित्येक वर्ष दिसत आहे आणि आम्ही पुढे पाहतो की त्याच डोळ्यांना पहिलं त्या लोकांनी फोडून टाकलं प्रियानो. प्रभू म्हणत आहे, तुमचे डोळे महत्वाचे आहेत. कारण त्या डोळ्यांनी अपवित्रता लवकर येते. त्या हवेच्या डोळ्यांनी पण ते काय पाहिलं? ते फळ दिसण्यास सुंदर मनोहर आहे नाही का? ते फळ तिने पाहिलं. ते फळ काय होतं आम्हाला माहिती नाही. परंतु ते फळ तिला सुंदर वाटलं प्रियानो. ही तिम्ना येथील मुलगी याला सुंदर वाटली. या गज्जा येथील वेश्या देखील सुंदर वाटली. काय हिची नजर प्रियानो. हा एका प्रोजेक्टसाठी नेमलेला हा सहकारी होता प्रियानो. काय होतं प्रोजेक्ट बघा बरं. 13व्या अध्यायामध्ये वचन 5 मध्ये, कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल, त्याच्या डोक्याला वस्तारा लावू नको, कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाझीर होईल आणि इस्रायलास फलिष्त्यांच्या हातून सोडवायला तोच आरंभ करील. आणि पूर्ण जर आम्ही वचन वाचले, अध्याय वाचले, तर शमशोनाने एकाही इस्रायलला फलिष्त्याच्या हातून सोडवलं नाही. उलट तोच अडकून गेला प्रियानो. का? कारण अपवित्रता त्यामध्ये काम करतो ना आपण, तर अपवित्रता आमच्या जीवनात नसावी. पवित्रीकरण जे होत आहे त्याला आपण काय करावं? पॉझिटिव्ह उत्तर द्यावं. आपण त्याच्यामध्ये सकारात्मक राहावं प्रियांनो. आणि मग प्रभू आम्हाला पवित्र करत 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 पुढे नेतो. प्रियांनो, फलिष्त्यांच्या हातून सोडवायला प्रभू समर्थ नव्हता का? प्रभूने त्या 400 वर्षाच्या गुलामीतून, मिस्रांच्या गुलामीतून इस्रायलला सोडवलं प्रियांनो. आणि त्याला सोडवण्यासाठी मोशेला पाचारण केलं. मोशेने चमत्कार केले का? नाही प्रियांनो. सामर्थ्य संपूर्ण प्रभूचं होतं. फक्त त्याला एक सहकारी म्हणून मोशेला नेमलं आणि मोशेने अतिशय पावित्र्याने प्रभूचं काम पूर्ण पुढे नेलं प्रियांनो. परंतु आम्ही पाहतो की ह्या गुलामीतून, फलिष्त्यांच्या गुलामीतून सोडवण्यासाठी त्या भावाला, शमशोनाला प्रभूने पाचारण केलं खरं. परंतु आम्ही पाहतो की पवित्र जीवन न जगल्यामुळे त्या ठिकाणी प्रभूचं प्रोजेक्ट फेल गेलं प्रियांनो. आज आम्हाला अनेक अशा लोकांना अंधकारातून बाहेर काढायचं, पापाच्या दलदलीतून बाहेर काढायचं. पण माझं जीवन अपवित्र आहे का? त्या पापाच्या दलदलीमध्ये मी स्वतःच अडकत आहे का? आज माझे डोळे काय पाहत आहे? आज भयंकर अशा गोष्टी माझ्या डोळ्यांसमोर येत जात आहेत का? आणि येत जात असताना मी त्याच्यामध्ये रममान होत आहे का? ज्या ठिकाणी मला युद्धावर जायचं होतं, दावीद म्हणतो, पण मी त्या गच्चीवर झोपून गेलो, बसलो आणि जे पाहायचं नाही ते मी पाहून बसलो आणि त्या स्त्रीला पाहिलं, ती सुंदर आहे मी पाहिलं आणि त्या ठिकाणी मी व्यभिचार करून बसलो. आणि म्हणूनच स्तोत्र 19 मध्ये तो म्हणतो की स्वतःच्या चुका कोणाला दिसतात. हो प्रियांनो, खरोखर आज माझ्या चुका मला दिसणार नाही. व प्रभूकडे एकच प्रार्थना, प्रभूजी तू माझ्या चुका दाखव. माझं हे जीवन काय आहे? मी माझे डोळे काय पाहतात? माझं मन शुद्ध आहे का अशुद्ध आहे? या मनाची, अंतःकरणाची प्रभू झडती घे. दावीद पण म्हणतो, या मनाची, अंतःकरणाची, विचारांची प्रभू झडती घे. काय अशुद्ध असेल तर ते दाखव मला. प्रियांनो, माझं चित्त असत्याकडे लागलेलं आहे का? एक देवाचा मी सहकारी आहे. प्रभूची इच्छा आहे की माझा सहकारी आज्ञाधारक असावा, माझा सहकारी पवित्र असावा. निर्गमाच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस प्रभू त्या इस्रायलाविषयी एक इच्छा बाळगतो प्रियांनो. बघा बरं, निर्गमाचं पुस्तक 13वा अध्याय आणि वचन 2. देवाच्या वचनात असं लिहिलं आहे, मग परमेश्वराने मोशेला सांगितले की इस्रायल लोकांमध्ये मनुष्य व पशु या दोहोंचे जे प्रथम जन्मलेले म्हणजे उदरातून बाहेर आलेले यांना माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव. प्रभू इस्रायलासाठी तीच इच्छा बाळगतो की माझ्यासाठी पवित्र म्हणून वेगळे ठेव. ते माझे आहेत. कारण प्रभूचे जे आहेत त्यांनी पवित्र म्हणून वेगळं गरजेचं आहे. शमशोन वेगळा होऊ शकला नाही प्रियांनो. त्या अपवित्र जीवनामध्ये तो अडकत गेला आणि तो गुलाम झाला.
प्रियांनो, मी जो सहकारी आहे, मी पवित्र म्हणून वेगळं होणं गरजेचं आहे. कारण मी प्रभूचा आहे प्रियांनो. आणि म्हणून प्रगटीकरणामध्ये 22वा अध्याय आणि वचन 11 मध्ये काय लिहिलं बघा बरं. सुंदर असं योहान आम्हाला सांगत आहे पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, सामर्थ्याने. प्रगटीकरण 22वा अध्याय वचन 11 काय आहे बघा बरं. दुराचारी माणूस दुराचार करीत राहतो. दुराचारी माणूस दुराचार करीत राहतो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहतो. मलिनतेने वागणारा माणूस स्वतःला मलिन करीत राहतो. नीतिमान माणूस नैतिक आचरण करीत राहतो. पण काय पवित्राचरणी माणूस स्वतःला पवित्र करीत राहतो. प्रियांनो, प्रश्नचिन्ह. मी पवित्रीकरणामध्ये आहे का? पवित्रचरणी आहे का? प्रियांनो, जर मी स्वतःला पवित्र करीत आहे का, तो प्रभू पवित्र आहे. दोन गोष्टी आहेत. तो मला पवित्र करीत आहे. पण दुसरी गोष्ट, आम्ही स्वतःला पवित्र करणं अतिशय महत्वाचं आहे. माझं मन अशुद्धतेकडे न लागणे, माझं चित्त असत्याकडे न लागणं, माझा हात कुठं पापामध्ये बरबडलेला आहे का, ते नेहमी चेक करणं प्रियांनो. जेवताना मी हात धुतो ना प्रियांनो, काय घाण असेल तर पटकन काढतो. पण या सेवेमध्ये, या हातामध्ये अशुद्धता मला दिसत आहे का? किती वेळा मी हात धुतो प्रियांनो? तो मोठा प्रश्न आहे. आणि जे जे हात धुत नाही आणि तरी सेवाच करत राहतात, काय होतं माहितीये का? मत्तयाच्या शुभवर्तमानामध्ये जाऊ आणि तिथे एक शेवटचा भाग बघू आणि बंद करू. क्षमा करा, योहानाच्या शुभवर्तमानात येऊ आपण. आणि त्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त 2ऱ्या अध्यायामध्ये आणि 13व्या वचनापासून काय म्हणतो बघा बरं. मग यहुद्यांचा वलांडण सण जवळ आला. येशू वर येरुशलेमेस गेला आणि मंदिरात गोरे, मेंढरे व कबुतरे विकणारे व सराफ हे बसलेले त्याला आढळले. तेव्हा त्याने दोऱ्यांचा एक कोरडा करून मेंढरे व गुरे या सर्वांस मंदिरातून घालून दिले. सराफांचा खुर्दाही ओतून टाकलं व चौरंग पालथे केले. आणि तो कबुतरे विकणाऱ्यांना म्हणाला, हे इथून काढून घ्या. आता लक्ष द्या, माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका. प्रियांनो, प्रभूच्या पित्याची, मंदिराची बाजारपेठ केलेली आहे प्रियांनो. कशामुळे? कारण ज्यांना प्रभूने सेवा दिलेली आहे ते अपवित्र जीवन जगत आहे, देवाविरुद्ध वागत आहे आणि त्यांचं मंदिराकडे लक्ष नाही, सेवेकडे लक्ष नाही. हफनी आणि फिनहास आमच्या समोर आहे. कुकर्म त्याच्या बापाच्या समोर आलेला आहे. आणि वचन अध्याय 1 शमूएल मध्ये दिसतं की त्या एलीचे डोळे मंद झाले होते, त्याला दिसत नव्हतं. पण प्रियांनो, शरीराने पण मंद झाला होता आणि आत्म्याने देखील तो मंद झालता. आपल्या पुत्राचं कुकर्म त्याला दिसत नव्हतं आणि आपल्या देवापेक्षा त्या आपल्या पुत्रांचा तो अधिक आदर करत होता प्रियांनो. असे सेवा करणारे जर मंडळीत असेल तर मंडळीची बाजारपेठ झाल्याशिवाय राहणार नाही. प्रभू आपल्याला सहकारी म्हणून म्हटलेलं आहे आणि निश्चित आम्हाला पाचारण केलं आहे. तर सर्व प्रकारच्या आचरणात आम्ही पवित्र आहेत का प्रियांनो? जी सेवा दिलेली आहे ती पवित्रपणे आम्ही करणं अतिशय महत्वाचं आहे. या धन्याची इच्छा आहे की जो माझा सहकारी आहे तो आज्ञाधारक असावा आणि जो माझा सहकारी आहे तो पवित्र असावा. प्रियांनो, या पवित्र करणारा प्रभूला आम्ही हात देऊया, सहकार्य करूया आणि आमचा देह जो प्रभू पवित्र करत आहे तो त्याला करून देण्यास प्रभूला आम्ही सहाय्य करण्यास मदत करू. आणि आम्ही देखील स्वतः जो पवित्रीकरणासाठी, आम्ही ते पवित्र जीवन जगण्यासाठी आम्ही देखील धडपड करणं अतिशय महत्वाचं आहे. तुम्ही देवाचे सहकारी आहात असा पाऊल अतिशय आदराने आम्हाला म्हणत आहे. प्रभूला धन्यवाद देऊ. त्याच्या महान कार्यामध्ये त्याने आम्हाला, आमच्यासारख्या अधम पाप्याला सहकारी म्हणून पाचारण केलेलं आहे. प्रभूचे आभार मानू. त्याची स्तुती असो. आमेन.